मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे जेम्स स्ट्रीट या प्रकरणावर. तुम्हाला आठवतच असेल, 3 जुलै 2025 रोजी सीबीने त्यांच्यावर बंदी आणली होती आणि ही बातमी बरीच गाजली होती. आरोप असा होता, त्यांनी निफ्टी आणि बँक निफ्टीचे डेरिव्हेटिव्हमध्ये फसवणूक केली, म्हणजेच ऑप्शन अँड कॅश वापरून इंडेक्सवर न्यायचा आणि ऑप्शन शॉर्ट करून नफा कमवायचा, ज्याला आपण पंप अँड डंप म्हणतो. इंडियन एक्सप्रेसला सुद्धा ही न्यूज आली होती. तर आपण याच प्रकरणाचे तपशील बघूया आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्यासारख्या किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा अर्थ काय आहे हे समजून घेऊया आमच्या सूत्रांच्या आधारावर. आणि हो, यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेम्स स्ट्रीट यांना जी रक्कम भरावी लागली होती ती तब्बल 4,083.56 कोटी रुपये, म्हणजेच डॉलरमध्ये विचार केला तर $567 दशलक्ष एवढी. मीठ आणि स्टीलच्या रिपोर्टानुसार ही रक्कम एका एस्क्रो खात्यात जमा केली आहे त्यांनी. आणि ही रक्कम म्हणजेच काय तर जो कथेत गैरमार्गाने नफा कमावला होता साधारण तितकीच आहे. आणि ही भरणं त्यांच्यावरील बंदी उठवण्यासाठी मुख्य अट होती. आणि सध्याच्या स्थितीला पण त्यांना काही अटी लागू आहेत. HDFC स्काय आणि स्टॉक ट्विटनुसार ही रक्कम जमा केल्यामुळे सीबी त्यांच्यावर बंदी उठवण्याचा विचार करत आहे. पण आधी ते तपासणार की नियमाचं पालन होत आहे की नाही, म्हणजेच कंपनी परत काम करू शकेल. याचाच अर्थ त्यांना पूर्णपणे मोकळं सोडलेलं नाही. जरी ते परत आले त्यांच्यावर कडक नजर राहणार. आणि जी स्ट्रॅटर्जी फसवणूक करण्यासाठी वापरली गेली होती त्यावर बंदी कायम राहील. एवढंच नाही तर सीबी त्यांच्यावर एकूण ट्रेडिंग पद्धतीची पण चौकशी करत आहे. अजून गरज वाटली तर आणखी दंड होऊ शकतो. पण मोठ्या कंपन्या असं काही काम करतात तेव्हा आपल्यासारख्या सामान्य गुंतवणूकदाराला काय फटका बसू शकतो बरं? आपण ते जाणून घेऊया. अशा गोष्टींमुळे बाजारात खूप प्रकाराचा गोंधळ निर्माण होतो. रिटेल गुंतवणूकदारांना बाजारातून चुकीचे सिग्नल मिळतात, किंमत चुकीच्या वाटू लागतात आणि मग चुकीचे ट्रेड दिले जातात. शिवाय अशा मोठ्या अचानक होणाऱ्या हालचालींमुळे लहान गुंतवणूकदाराचे स्टॉप लॉस ट्रिगर होतात, ज्याला आपण स्टॉप लॉस हिंटिंग असे म्हणतो. म्हणजे मुद्दाम किंमत वर किंवा खाली नेऊन लोकांचे स्टॉप लॉस हिट करायचे आणि त्यांना मार्केटमधून बाहेर काढायचे. आणि यात फक्त पैशांचं नुकसान नाही होत तर मानसिक त्रास पण येतो. आणि अनलॉक हितामुळे इतक्या वेगाने गोष्टी घडतात की भीती वाटते, घाईत निर्णय घेतले जातात. सोपा असणारा बाजार किंवा सुरक्षित वाटत असणारा बाजार अचानक धोकादायक वाटू लागतो. खरं तर मोठ्या कंपन्यांकडे खूप पैसा असतो, खूप माहितीही असते. मोठे गुंतवणूकदार या अस्थिरतेचा फायदा घेऊ शकतात. पण आपल्यासारख्या किरकोळ गुंतवणूकदाराकडे तेवढं भांडवल नसतं, माहिती नसते. त्यामुळे आपल्या नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. आणि याचाच परिणाम फक्त सामान्य व्यक्तीवर नाही तर बाजारातल्या एकूण विश्वासार्हतेवर पण होतो. तर अशा परिस्थितीत म्हणजेच गुंतवणूकदारांनी स्वतःचं संरक्षण कसं करायचं यावर काही उपाय आहेत. सर्वात पहिले म्हणजे बाजारात काही अनपेक्षित म्हणजेच असामान्य हालचाली दिसल्या तर सावधान व्हायला हवं. जसं की व्हॉल्यूम किंवा ओपन इंटरेस्टमध्ये वाढ झाली तर त्यावर लक्ष ठेवायचं. दुसरं म्हणजे स्टॉप लॉस वापरताना थोडी हुशारी दाखवायची. म्हणजे साधं स्टॉप लॉस लावण्याऐवजी कदाचित ट्रेलिंग स्टॉप लॉस वापरता येईल. किंमत वाढली की तो पण वर जातो, नफा लॉक होतो आणि अचानक किंमत पडली तरी नुकसान कमी होतं. तिसरं म्हणजे सगळा पैसा एकाच ठिकाणी म्हणजेच फक्त डेरिव्हेटिव्समध्ये न गुंतवता विभागून गुंतवायचा. थोडा कॅश मार्केटमध्ये, थोडा ETFमध्ये, म्युच्युअल फंड्समध्ये. डायव्हर्सिफिकेशन महत्त्वाचं आहे, कमी होतो धोका त्याने. आणि सीबी सारख्या संस्था काय सूचना, काय अलर्ट्स देत आहे याकडे लक्ष ठेवावे. उगाच अंदाजपंचे फ्युचर अँड ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करणे टाळा. हवं तर विश्लेषण करून निर्णय घ्यावा. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लिव्हरेज कमीत कमी वापरावा. शक्य असेल तर टाळावा. कारण लिव्हरेजमुळे फायदा मोठा दिसतो पण तोटाही तितकाच मोठा होऊ शकतो. म्हणजे सावधगिरी, अभ्यास आणि योग्य नीती हेच महत्त्वाचे आहे. बघा, या सर्व गोष्टीतून एकच गोष्ट स्पष्ट होते, सीबी सारख्या संस्था कारवाई करत आहे. त्यांची ताकद दिसते.
पण तरीही बाजारात मोठ्या खेळाडूंकडून फेरफार होण्याचे धोका आपल्यासारख्या किरकोळ गुंतवणूकदारांसाठी कायम आहे. म्हणून प्रत्येकाने स्वतःच्या पातळीवर सतर्क राहणे गरजेचे आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतो की हे मोठे खेळाडू नियमांच्या चौकटीत राहून सुद्धा बाजारावर एवढा मोठा प्रभाव टाकू शकतात असतील तर छोट्या गुंतवणूकदारांना खऱ्या अर्थाने सामान्य संधी मिळावी यासाठी कदाचित डेरिव्हेटिव्ह बाजारात मूल्यरत्नच बदल करण्याची गरज आहे. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. धन्यवाद.